काय नाही दिले. आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन 6 डिसेंबर 1992 रोजी उत्तर प्रदेश येथील अयोध्या येथील बाबरी मस्जिद जी उद्ध्वस्त केली होती त्या घटनेचा निषेध करण्यासाठी व बाबरी मस्जिद उद्ध्वस्त झाल्यानंतर देशामध्ये मोठ्या प्रमाणावर जातीय दंगली झाल्या होत्या. कोट्याधी रुपयांचे नुकसान झाले होते. अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले होते. त्यामध्ये सर्वधर्मीय लोक आहेत आणि देशात अनेक ठिकाणी जे लोक या जंगली जबाबदार आहेत, मस्जिद पाडण्यास जबाबदार आहेत, त्यांच्यावर भारतीय कायद्यानुसार मोठे मोठे गुन्हे दाखल झाले होते. परंतु गेल्या अनेक वर्षापासून या प्रकरणाची न्यायालयामध्ये खटले चालू आहेत. परंतु आत्तापर्यंत एकालाही शिक्षा झाल्याचे ऐकवत नाही व शिक्षा झालेली नाही. अनेक ठिकाणी या कट कारस्थान करणाऱ्या निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या लोकांना निर्दोष सोडले जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. देशाच्या धर्मनिरपेक्ष तत्वाला, समाजवादी तत्वाला, न्यायपृष्ठ भारताला ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी आहे. एवढ्या मोठ्या देशाला मान खाली घालणारी घटना आहे. आज राष्ट्रपती महोदयांना आम्ही हेच सांगितलेलं आहे की आपण याचं गांभीर्य लक्षात घेऊन यामध्ये स्वतः दखल घ्यावी व ज्यांचे खटले हे निकाले आहेत त्यांना वरच्या कोर्टामध्ये अपील करून, सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करून, मान्य उच्च न्यायालयामध्ये अपील करून काही खटले जे दोषी आहेत त्यांना शिक्षा मिळणे गरजेचं आहे, जेणेकरून जे निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत त्यांना न्याय मिळेल व कोट्याधी प्रॉपर्टीचे नुकसान झाले आहे त्या लोकांना सुद्धा न्याय मिळेल असे आज निवेदनामध्ये आम्ही नमूद केलेलं आहे.